तुमचा पहिला प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय कुठे आहे? तुमचे पर्याय आहे ए. पॅरिस, बी. जिनिव्हा, सी. लुसान, डी. रोम. तुमचे बरोबर उत्तर आहे सी. लुसान. तुमचा दुसरा प्रश्न आहे, सायना नेहवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तुमचे पर्याय आहेत ए. टेनिस, बी. बॅडमिंटन, सी. टेबल टेनिस, डी. स्क्वॅश. तुमचे बरोबर उत्तर आहे बी. बॅडमिंटन. तुमचा तिसरा प्रश्न आहे, वेदांकडे परत चला हा नारा कोणी दिला? तुमचे पर्याय आहे ए. स्वामी विवेकानंद, बी. महर्षी दयानंद, सी. राजा राममोहन रॉय, डी. स्वामी श्रद्धानंद. तुमचे बरोबर उत्तर आहे बी. महर्षी दयानंद. तुमचा चौथा प्रश्न आहे, प्रसिद्ध ध्वजगीत झेंडा उंच राहो आपला हे कोणी लिहिले? तुमचे पर्याय आहे ए. कुसुमाग्रज, बी. श्यामलाल गुप्त पार्षद, सी. माखनलाल चतुर्वेदी, डी. रामधारी सिंह दिनकर. तुमचे बरोबर उत्तर आहे बी. श्यामलाल गुप्त पार्षद. तुमचा पाचवा प्रश्न आहे, प्राण्यांमध्ये मिल्क फीवर कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे होते? तुमचे पर्याय आहे ए. सोडियम, बी. पोटॅशियम, सी. कॅल्शियम, डी. आयोडीन. तुमचे बरोबर उत्तर आहे सी. कॅल्शियम. तुमचा सहावा प्रश्न आहे, उस्ताद बिस्मिल्ला खान कोणत्या वाद्यामुळे प्रसिद्ध होते? तुमचे पर्याय आहे ए. बासरी, बी. तबला, सी. शहनाई, डी. सुरबहार. तुमचे बरोबर उत्तर आहे सी. शहनाई. तुमचा सातवा प्रश्न आहे, भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते? तुमचे पर्याय आहे ए. लॉर्ड माउंटबॅटन, बी. जवाहरलाल नेहरू, सी. राजगोपालाचारी, डी. डॉक्टर राधाकृष्णन. तुमचे बरोबर उत्तर आहे सी. राजगोपालाचारी. तुमचा आठवा प्रश्न आहे, भिलाई पोलाद कारखाना कोणत्या देशाच्या मदतीने उभारला गेला? तुमचे पर्याय आहे ए. अमेरिका, बी. जर्मनी, सी. रशिया, डी. फ्रान्स. तुमचे बरोबर उत्तर आहे सी. रशिया. तुमचा नववा प्रश्न आहे, ऑलिम्पिक खेळ किती वर्षांनी आयोजित केले जातात? तुमचे पर्याय आहे ए. 2 वर्षांनी, बी. 3 वर्षांनी, सी. 4 वर्षांनी, डी. 5 वर्षांनी. तुमचे बरोबर उत्तर आहे सी. 4 वर्षांनी. तुमचा 10वा प्रश्न आहे, पहिले हिंदी वृत्तपत्र कोणते होते? तुमचे पर्याय आहे ए. उदंत मार्तंड, बी. लोकमत, सी. नवभारत, डी. आज. तुमचे बरोबर उत्तर आहे ए. उदंत मार्तंड. आता हा प्रश्न तुमच्यासाठी, मानव शरीरातील कोणता अवयव रक्तातील युरिया फिल्टर करतो? तुमचे पर्याय आहे ए. यकृत, बी. हृदय, सी. फुफ्फुसे, डी. मूत्रपिंड. याचे उत्तर काय येते ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशा नॉलेजेबल व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.